उतर, खाऊन खाऊन वाढलाय निसता. चल जाऊ बाई. गोदाक्का बाहेर या पटापटा. काय झालं? हे बघा, ह्यो तुमचा लाडू या लाडक्या कार्ट्यानं काय केलंय विचारा. आज आमचा जीव घ्यायचं ठरवलंच आहे काय समद्यांनी? काय झालं? काय झालं? ह्यो बारक्यानं आमच्या अंगावर ते साप बेडूक आणि काय काय टाकलं होतं. अव माझ्या ताईसाहेबांना हार्ट अटॅक येता राहिला. सापिंचू खेळण्यातलं का असं ना, पण आम्हाला ती खरं वाटलं ना. बाई ग, अजून बी काळीच धडधडतंय आमचं. अहो हे पोरगा आमचा जीव घेता घेता राहिलंय. आमच्यावर राग काढायची कुठली पद्धत आहे नवी? अहो वहिनी साहेब, तुमच्यावर कशाला कोण राग धरल ते काय माहित नाही आम्हासनी. पण या पोराला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. चन्नीची कंबर मोडली, आता आमचा जीव घ्यायला बघत होता. अहो ते लहान पोरगा आहे, तुमचा कशाला जीव घेईल? लहान असू दे नाही तर मोठं, शेवटी गुन्हेगाराचं पोरगा होते. जीव घेणं, चोऱ्या करणं एवढंच माहिती याला. आत्ताच आत्ता याला हाकला, नाही तर आम्ही पोलिसांना फोन करू. लाडू, काय सांगितलं होतं तुला? कशाला आगाऊपणा केलास? तिने आधी मला घाबरलं, पुन्हा मी तिला घाबरलं. काय? लाडू, काय केलं त्यांनी? तिने मला आधी साबून घाबरलं. खरं बोलतोय तू. त्याचा चेहराच सांगतो. म्हणजे आम्ही काय खोटं बोलतोय? मग खोटं बोलतोय आम्ही? अहो पाहिजे तर विचारा चंदीला. वय वय, हे पोरगच खोटं बोलायलाय. हे माझ्या ताईसाहेबांनी काय बी नाही केलं. उगा खोटा साप दाखवून आम्ही याची नुसती मजा केली तर हे पोरगच खूप ताईसाहेबांचा जीव घ्यायलाय. हा म्हणजे आम्ही ते आपलं थोडस असं मज्जा म्हणून. खरं तुम्ही जे केलं ना तेच त्यांनी केलं. तुम्ही कशाला त्याच्या वाट्याला गेले? लहान मुलं आपण जसं वागतो तसंच वागतात आपल्याशी, हा माझा अनुभव. त्यामुळे यापुढे त्याच्याशी नीट वागा. आणि माझ्या ताईसाहेबांना हार्ट अटॅक येता राहिला, त्याचं काय? जाऊ दे ग चंदे, तसं बी यासनी उलटा आमासनी मारायचंच आहे म्हणा. नाही पण आम्ही बी काय कमी नाही. आणि तसं बी 2 दिवसात याला पाठवूनच द्यायचंय म्हणा. गोदाक्का, बघितलं तुम्ही? बघितलं? आज या पोरामुळे आपल्या घरात भांडणं व्हायल्यात. अहो आम्ही म्हणतो कशाला उग बाहेरचं दुखणं घरात. हे बघा, आम्हाला याचा लई ताप व्हायलाय बघा. आजच मामांजीसनी सांगून याचा न्याय निवाडा करायचा. आम्ही हे समज खपवून घेणार नाही, आधीच सांगून ठेवतो. त्रास तर तुम्ही देताय. येऊ द्या आबांना, मीही बोलणार आहे त्यांच्याशी. आज काय तो निर्णय घेऊनच टाकू. मी आता जास्त खपून नाही घेणार. मला एक कळत नाही वहिनी साहेबांचं, त्या लहानग्या पोराचं काय ताप होत असेल त्यासनी, आणि काही कारण बी नाही तसं. वहिनी साहेबांनी काय कारण लागतंय वय? ते बी खरंच आहे म्हणा. अगं फुटी काढायची सवयच आहे त्यासनी. आता त्या पोराबाई घरातलं वातावरण उगत तापवायला लागल्यात बघ. बाकी काय बी म्हणा गोदाक्का, तो लाडू एक नंबर आहे बर का. एकदम भोळ आहे हो. तो कधी कुणाला ताप दिला असं मला नाही वाटत. तो ताप नाही ग देत. राणा अंजलीला ताप, त्याचं काय? कसला ताप? हे आताच बघ, वहिनी साहेब अंजली संगट उगा भांडण उकरून काढाय बघतात. ती तर त्यांची सवयच आहे की, आपण लक्ष द्यायचं नाही तिकडं. असं म्हणून कसं चालेल? एकतर त्यास निमित्तच पाहिजे असतात. त्यात हे कोलीत घावले त्यांच्या हातात.
त्या बाहेरच्या पोरापायी आपल्या घरात वादावादी कशाला? वादावादी झाला तरी बी गोदाक्का. काय झालं? कसली वादावादी? काय नाही. अहो, आता काहीतरी बोलत होतात ना? नाही, काहीच नाही. नाही कसं? अहो ते आपलं मी असंच. अंजली, तूच सांग, तुला हे पटतंय काय? कशाचं? हे बघ, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं हे खरं आहे, पण त्याच्या पायी आपल्या घरात वादावादी होणार असेल तर विचार कर बाई जरा. आता कुठं समद मिटून घर पुण्यांदा रांकला लागले. आता ह्या पोरावरनं परत कोणत्या गोष्टी बिघडायला नगत. गोदाक्का, अहो लाडू असला काय आणि नसला काय, जाऊबाई घुसपट काढायच्या थांबणार आहेत का? नाही ना. तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती. वहिनी साहेबांचं सोड, पण लोकांचं मूल सांभाळायचं म्हणजे मोठी जिम्मेदारी, आणि बारक्या पोराला सांभाळायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. तवा विचार कर बाई. नाही गोदाक्का, मी आणि यांनी लाडूची जबाबदारी घ्यायचं ठरवलं. तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये का? तसं नाही ग, पर तू बी उगाच त्यांच्या तोंडाला तोंड देत बसलीस. अहो मगाशी खरंच जाऊबाईंची चूक होती आणि त्यांना गप्प करणं गरजेचं होतं. पण आता साहेबांच्या मोहर काय तमाशा उभा करणार ते त्यांचं त्यात जाणं. सांगू द्या काही, लाडूची बाजू मांडायला मी आहे. अंजली, त्या पोरानं इथं राहावं असं खरंच वाटतंय काय तुला? हो, एक नवीन चॅलेंज म्हणून आम्ही स्वीकारलंय आणि पूर्ण विचार करून स्वीकारलंय. पर वहिनी साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, मी सांभाळीन सगळं. घरात काय वाद होणे भजी झालं नाही होणार गोदाक्का, मी घेईन ना काळजी. जाऊबाईंकडे फक्त एकच मुद्दा आहे, लाडूच्या वडिलांची बदनामी. राणा गेलाय ना हो तिकडं माहिती काढायला. हो, मी त्यांचीच वाट बघते. आता काय माहिती मिळते यावर बरंच अवलंबून. खरंच काय माहिती मिळते कुणास ठाऊक. एकेकाच्या डोसक्यात की नाही असं धोंड घालून वाटायलाय. आता कुठे ती काकाची ब्यात गेली होती, तर आता हे नवं खूळ आणलंय घरात. अहो ताईसाहेब, तुम्ही उगा टेन्शन घेऊ नका सा. अहो ते पिटुकला असं काय करणार आहे? वाडा ताब्यात घ्यायची त्याची ताकदच नाही. इथं एवढा आमचा अपमान व्हायला आणि तू तू काय वाड्याचं घेऊन बसल्यास? अहो तसं नाही ताईसाहेब, तुम्ही आत्ताच म्हणलं सा ना ती काकाची ब्यात आत्ता गेली. मगो मगो, हाताची घडी तोंडावर बोट, हाताची घडी तोंडावर बोट. ऊन कुठला तो पोरगा, त्याच्यासाठी मास्तरनी ना आमच्यावर आवाज चढवला. बघा की, अहो एवढी बाजू घ्यायला काय पोटचं पोर आहे वय? रस्त्यावरच्या माणसांसाठी घरातल्यांची वाकड घेणारी बाई ही पहिल्यांदाच बघायला बघा म्या. तुमचा अपमान केला ताईसाहेब, तुमचा. माझ्या ताईसाहेबांचा अपमान केला. आपण असला अपमान सहन करत नसतो. या पोराला आम्ही घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच. अहो पर कसं ताईसाहेब, रानादार मास्तरीन तर त्या पोराला ठेवायचंच म्हणतात. आता येऊ दे मामंजीसनी, गोड बोलून समज त्यांच्याच गळी उतरवतो. मामंजीस त्या पोराला घराबाहेर काढा म्हणलं की मग विषयच मिटला. मग त्या मास्तरणीचं काहीच चालणार नाही. पण मग ताईसाहेब साहेबांच्या गळी उतरवणार कसं? अगं ते पोरगा आमच्या जीवावर उठलं होतं, बघितलंच ना तू? ताईसाहेब माझ्या बी जीवावर उठलं होतं, हे बी सांगा काय? भय राणा भाऊजी त्या पोराची समधी माहिती काढतो म्हणल्यात. पण तुला सांगतो चंदे, त्या पोराबद्दल आणि त्याच्या चोर बापाबद्दल कुणीच चांगला रिपोर्ट देणार नाही बघ. अगं चोराबद्दल कशाला कोण चांगला रिपोर्ट दिल? एकदा का रिपोर्ट समजू दे, मग त्याचाच उपयोग करून मामंजीसनी तयार करन आणि त्या पोराला घराबाहेर काढन. नुसतं येऊ दे मामंजीसनी. हा काय करायला तुम्ही? दिवा लावतीये, जीवा का नावाचा? चांगलं वाटावं म्हणून. कुणाला? आपल्याला. मग आपल्या खोलीत नावा. कारण दिवा देवापाशी लावायचा असतो.
देवाला स्वतः लावता येत नाही. आपण लावतो ना दिवा, म्हणून तू लावत नाही. हे बरं देवाला आयत्या पाहिजे. हे असं नाही हं बोलायचं. ते नव रानादा कुठे दिलाय? कामाला गेले, कसलं काम? येतीलच इतक्यात. काम कसलं? अरे मला नाही माहिती, मला सांगून नाही गेले, पण येतील ते इतक्यात. म्हणजे तुला काम न सांगताच दिला? हो. माझा बा काम सांगितल्याशिवाय बाहेरच जाऊन द्यायचं नाही. तू कुठलं काम करायचंस? खरंच सांगू? सांग की. वरणार नाही? नाही. खेळायचे. गोडू. कोण आलं बघ? राणादा. अंजली बाई, हा? जरा बोलायचं होतं. हो. लाडू, तू बाप्पा समोर बस जा. मी लाडूची समधी माहिती काढली. काय झालं? काय माहिती मिळाली? म्हणजे काही चांगल्या गोष्टी बी कळल्या आणि काही गोष्टी म्हणजे म्हणजे लाडूच्या बापाच्या हातनं नकळत गुन्हा झाला एक, आणि त्यो जरा तरकट आहे. म्हणजे सनकली की सनकली. लाडू बी तसलाच आहे जरा जरा. म्हणजे चिडला की चिडला. एक दोघांनी असं बी सांगितलं घरात ठेवून गेला रिस्क आहे. अहो नाही, मला कुठलाच सणकीपणा दिसला नाही त्याच्या वागण्यात. अहो आता कुठं 2 दिवस झाले, हळूहळू आपल्याला बी कळेल. मग तुमचं काय म्हणणं आहे? नाही आता ते मी कसं सांगू, तुम्हीच सांगा की. नाही नाही, आपण दोघांनी एकमताने निर्णय घ्यायचा. रानादा बोल. रानादा कुठे दिलेला? जरा बाहेर गेलतो कामासाठी. कसलं काम? होते कसं आपलं. काय बोलत होता तुम्ही? काय नाही असंच आपलं. मला बोर्डिंग मध्ये पाठवणार आहे? अरे नाही, कोण म्हणलं तुला? मला माहित आहे. मी दुपारी साप टाकला म्हणून तुम्ही मला बोर्डिंग मध्ये टाकणार आहे. अरे नाही बाळा, असं काही नाहीये, तुझी काहीच चूक नाहीये. आम्ही तुला कुठेही पाठवणार नाही. अजिबात रडू नकोस. काय म्हणतो कसलं सापन ते मी तुम्हाला नंतर सांगते, पण आम्ही तुम्हाला कुठेही पाठवणार नाहीये. पक्क ना? हो एकदम पक्क. तू आमच्या जवळच राहणार. आता जे काय बोलायचं ते आबा आल्यावर बोलू. जो काय निर्णय घेऊन टाकू. हो, पण आबा कधी येणार म्हणाले? 9 वाजेपर्यंत येतो म्हणले. बर. करायची का सुरुवात? करायची का? बघ चला पहिलवान. 1 2 3. चल दे. हा कर सुरू. लाव ताकद. अंगाचा लाव. अरे लाव की ताकद लाडू. नाडू ना म्हणायचा, गाजवीर म्हणायचा. बरोबर की. राजवीर लाव जोर. लाव जोर. अरे तोंड कसं झालं तिचं लवकर. लाव ताकद. अंगाचा 1. चला 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 लावा ताकद. हारते बघ हारते बघ हारलं बघ हारलं बघ. रोय की लाव ताकद. कधी येणार आहेत मामाजी? आपण एका टीम मध्ये. मी पण लावतो. लाव काय? मी पाणी घेऊन येते. हो. गोदक्का, आम्ही आणतो पाणी. कसा झाला प्रवास? व्यवस्थित. व्यवस्थित ना? सगळी माणसं भेटली? हारला. पहिलवान जिंकली की. अरे दमलो मी, हारलो. काय आलं? पहिलवान.
मामनजी 48 तास झालं की. काय ते? नाही म्हणजे 2 दिवसात निर्णय घेणार होतो आपण म्हणून विचारलं. कसला निर्णय? अहो आपल्या घरी तो पाहुणा आलाय का नाही त्याला ठेवायचं का नाही ते ठरवायचंय. अच्छा, काय करूयात मग? सोपं आहे. आम्ही तर म्हणतो त्याला अनाथ आश्रमात भरती करा. अहो 2 दिवसात लई वात आणलाय बघा त्या पोरानं. नाही, आम्हाला नाही त्रास झाला. नाही हे पोरग लई हुशार आहे बघा. त्याला बराबर कळतो कुणाला ताप द्यायचा ते. आधी त्या बिचाऱ्या चंदीला पाडलं. लय दुखालं ऐक. तिचं जाऊ द्या पण आमचा तर जीव घ्यायचा प्रयत्न केला हो त्यानं. चूक तुमची होती जाऊबाई. तुम्ही त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. आम्ही काय बी काय आम्ही कशाला असं काय तर करू. नाही म्हणजे ते आम्ही आपली नुसते छोटा पोरगा आहे म्हणून जरा मज्जा करायला गेलो बस. मग त्यानेही त्याचं लहानपण दाखवून मजाच केली. तुम्ही घाबरवलं ती मजा आणि त्याने घाबरवलं तर लगेच तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न. हे कुठलं लॉजिक आहे? ते काय माहित नाही आपल्याला. पण एवढं मात्र खरं की हे एका गुन्हेगाराचं पोरग आहे आणि ते आपल्या घरात नाही राहायला पाहिजे. अहो मामनजी त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. उगा कशाला रिस्क. आबा मी लाडूची समधी माहिती काढली. अरे सांग की मग. लाडूचा बाप फसला गेला. नाईलाजाने चोरी केली. मेहनत करून लाडूला मोठं केलं एकटं आणि गावात समधी त्याच्याबद्दल चांगलंच बोलताय. नाही पण असं कसं बरं? काहीच न करता माणूस कसा फसल? का आम्ही नाही फसलो? पण काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत. कसल्या? लाडूचा बाप जरा सनकी डोक्याचा आणि लाडू बी. हेच म्हणत होतो बघा आम्ही बी. अहो सनक भरली का नाही की काय बी करताय हे पोरग. आम्हाला चंदीला अनुभव आला याच्या सनकीपणाचा. हे बघा मामाजी उग कशाला घरात रिस्क. उद्या सनक भरली आणि काय केलं बिलं तर कोण जबाबदार? त्यापेक्षा काढा याला बाहेर. सुनबाई घर तुमच्या एकट्याच्या जीवावर चालत नाही. घरातल्या बाकीच्यांची मतं पण जाणून घेतली पाहिजेत का नको? होतं का जी तुमचं काय म्हणणं आहे? नाही काय ताप नाही पण लोकांचं पोर ठेवून घ्यायचं म्हणजे जरा. बरोबर बोलतायत गोदाक्का. रिस्क नगच कसली. नाही माझी नाही बी नाही होय बी नाही. तुम्हाला जे बराबर वाटेल तो निर्णय घ्या. सूरज तुझं काय म्हणणं आहे बाबा? माझं बी तसं काय नाही. तुम्ही होय म्हणत असाल तर होय मग. म्हणजे मामांजी नाही म्हणलं तरी चालणार आहे तुम्हाला?
राणा अंजली तुमचं काय म्हणणं आहे या पोराला ठेवायचं का नाही?